श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा 112वा पुण्यतिथी महोत्सव सुरू झालेला आहे। आज महोत्सवाचा दुसरा दिवस आहे। या महोत्सवास भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। आपण दृश्य पाहतोय ते दृश्य आहे गोंदवलेकर महाराजांच्या मंदिरातील आहे, समाधी मंदिरातील आहे। गर्दी जास्त असल्यामुळे काही भाविक इथूनच दर्शन घेतात। आपण आपल्याला दुसरं दृश्य पाहावयास मिळत आहे। ते दृश्य आहे ते धान्य कोठडीतील आहे आणि सर्व भाविकांचं हे दृश्य आपल्याला लक्ष वेधून घेत आहेत। खरं तर मंदिर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण भजनाचा कार्यक्रम पण आता पाहत आहोत। आता खरं तर यावर्षी महोत्सवातील वेगळंपण आहे। ते वेगळंपण म्हणजे तुळशीच्या काठीपासून म्हणजे एक गोंदवलेकर महाराजांची प्रतिमा बनवलेली आहे आणि सर्वांचं लक्ष ही गोंदवलेकर महाराजांची प्रतिमा वेधून घेत आहेत। कशा पद्धतीने बनवलेल्या आहेत याची सविस्तर माहिती या ठिकाणी लावलेले आहेत। भाविकांना एक आश्चर्याचा धक्काच या निमित्तानं म्हणजे बसलेला आहे की वेगळं पण सातत्यानं या महोत्सवात बघायला मिळत असतं। तर थेट आपण आलोय ते गोंदवलेकर महाराजांचा दुसरा दिवस आहे आणि ग्रामप्रदक्षिणासाठी पालखी सोहळा हा गावातून निघालेला आहे। वेगवेगळ्या ठिकाणी हा पालखी सोहळा हा थांबत असतो आणि पुन्हा 12 वाजता येत असतो। आपण दृश्य पाहतोय ते पालखी सोहळ्यातील आहे। भाविक मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। आपण दृश्य पाहतोय पालखी सोहळ्याचे भाविक दर्शन घेत आहेत। पालखी सोहळ्याचं भाविकांची गर्दी दर्शन घेण्यासाठी झालेली आपल्याला दिसत आहे। तुळशीच्या छोट्या छोट्या काठीपासून बनवलेली मूर्ती सर्वांनाच एक लक्ष वेधून घेत असतानाच यावर्षी गोंदवलेकर महाराजांचा रथ भाविकांना पाहावयास मिळालेला आहे। खरं तर हा रथ कसा निर्माण केला या संदर्भात आपल्या मानदेश भूषणशी बोललेले आहेत गोंदवलेकर ग्रामस्थ। आपण त्यांच्याकडून हे जाणून घेणार आहोत। आपल्याला चांदीचा रथ दिसत आहे आणि भाविक पण गोंदवले येथे आहे आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव आहे। या महोत्सवाला सुरुवात झालेली आहे। यंदा इथं आपण बघू शकता की नवीन रथ देखील या मंडळाने खरेदी केला आहे। हा रथ कसा आणला, कुठून आणला या संदर्भात आपण माहिती घेऊया। काय सांगचाल? जय श्रीराम। जय श्रीराम। दरवर्षी सालाबादप्रमाणे आता गोंदवलेकर महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाचा आज दुसरा दिवस आहे। आज आम्ही यावर्षी अगदी महाराजांना सांगून आग्रहानं हा रथ आणायचं ठरलं होतं। वारी झाल्यानंतर लगेच आम्ही त्या मार्गाला लागलो आणि खूप कमी अवधीमध्ये महाराजांच्या कृपेनं, केवळ महाराजांच्या कृपेनं हा रथ आम्हाला तयार करून मिळालेला आहे। कारण एवढ्या लवकर मिळणं शक्य नव्हतं, बाकी अडचणी होत्या, पण तरीसुद्धा सर्व महाराजांना अडचणीत महाराजांनी दूर करून आपण 1 तारखेला इथं रथाचं आगमन झालं। 5 तारखेपासून कालपासून महाराजांच्या पालखीचा प्रारंभ झाला। पालखीच्या पाठीमागं रथ हा पाहिजे हे आमचा अट्टास होता आणि त्याप्रमाणे सर्वांनी परमिशन म्हणजे दिली आणि त्या योगानं आपल्याला ते रथाची सेवा मिळालेली आहे आणि इथून पुढं 10 दिवस कंटिन्यू या पालखीमागं महाराजांचा रथ हा फिरणार आहे। हा रथ पंढरपूरच्या वारीला हा आणि हा रथच म्हणा आषाढी वारीसाठी पंढरपूरला वापरलं जाणार आहे। या रथाचं वेगळं वैशिष्ट्य काय? या रथाचं वेगळं वैशिष्ट्य म्हणजे साधारण ज्ञानेश्वर माऊलींचा जो रथ असतो त्या रथाचा लुक तो चांदीचा आहे, प्रतिकृतीचा आहे, चांदीचा आहे तो। आपण हा सिल्वर कोटेड असा का रथ आणि महाराजांना साजेसा असा रथ आपण तयार करून आणलेला आहे आणि ही केवळ महाराजांची कृपा आहे, बाकी कोणाचं काही नाही। याला कॅमेरा वगैरे बाकी सिस्टम याच्याला यामध्ये आता ब्लूटूथ आहे, लाईटची सिस्टम वगैरे सर्व जोडलेलं आहे, हे जोडलेलं आहे। पुन्हा नंतर CCTV आहे, पुन्हा नंतर
जर समजा आपण दर्शनाला आलो आणि ब्लूटूथ जर आपल्या मोबाईलचा चालू केला तर त्या लाईटमधून श्रीराम जय रंजय जय राम असा म्हणजे जो आपण ब्लूटूथ लावू तो ध्वनी आपल्याला ऐकायला मिळतो. अशा प्रकारचं चांगल्या प्रकारे आम्हाला त्या बेलवंडीच्या लोखंडे यांनी चांगलं सहकार्य करून इंजिनियर होते. इंजिनियर होते, त्यांनी सहकार्य करून आम्हाला हा रथ कुठनं? हा, श्री- बेलवंडी श्रीगोंद्याच्या ते बेलवंडी अहमदनगर जिल्ह्यात अण्णा असं आहे दिलेलं यंदाचं काय आहे. या वर्षीचा आता म्हणजे कसं रथ हा या वर्षीचा रथ म्हणजे नेहमी रथ असतो, पण तो महाराजांचा रथ हे झाल्यामुळं आता हा हे महत्वाचा सगळ्यात पालखीचं आकर्षण आता आपला हा महाराजांचा रथच आहे. त्याची देखभाल वगैरे कशी राहते? देखभाल म्हणजे इथं आता मंडळातर्फे आणि हे वर्षभर इथं मंदिरात असतो आपल्या ह्याच्यामध्ये निवारासाठी ठेवण्यात आला. हसबे महाराज तुम्ही काय सांगताल? जय श्रीराम. हा रथ आता आपण वारीसाठी म्हणजे आपली सलग आज ही 8वं वर्ष आहे वारीचं, आणि वारीच्या निमित्तानं आपण हा आषाढी वारीच्या निमित्तानं हा रथ बनवण्याचा प्रयत्न आटोकाट केला. तो सक्सेस पण झाला. किती काळात हा मला वाटतं चार- वारीनंतर चार- 3.5 महिन्यात हा चार- रथ आपण इथं गोंदवलेत आणला. वारीनंतर एक 15 दिवसानंतर आपण सगळ्यांची चर्चा केल्यानंतर लोकसहभागातून, महत्वाचं म्हणजे हा रथ सहभागातून आणला की तुम्ही अनेक रथ पाहता, तुम्ही वारी पण केले. हा माऊली वेगळं म्हणजे माऊलींच्या रथाची प्रतिकृती असावी. माऊलींचा पुणे आळंदी ते पंढरपूर चालणारा रथ माऊलींचा, आणि सातारा पंढरपूर रूटने जो जाणारा रथ आहे ती माऊलींच्या रथाप्रमाणेच प्रतिकृती असावी, म्हणून हा रथ माऊलींच्या स्वरूपातच आपण तयार करण्याचा प्रयत्न आटोकाट केला आहे.